सप्रेम जय महाराष्ट्र. महाराष्ट्रभरातून शिवसेना एक वादळ या माध्यमाला पाहणाऱ्या तुम्हा तमाम प्रेक्षकांना, सर्व शिवसैनिकांना माझा अनिश गाढवेचा मानाचा जय महाराष्ट्र. जर हे माध्यम आपण पहिल्यांदाच पाहताय, ताबडतोब या माध्यमाला सबस्क्राईब करा. महाराष्ट्रभर शिवसेनेच्या विचारांना पोहोचवणाऱ्या या माध्यमाला तुम्ही सर्वांनी मिळून मोठं करा ही नम्र विनंती करतो. काल भाजपाच्या काही भक्तांकडनं मला प्रेमळ भाषेमध्ये एक प्रश्न विचारण्यात येत होता की आपण विद्यार्थ्यांच्या आंदोलनाविषयी बोलताय, त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देताय, आपण त्याच्यावर भाषण करताय, आपण आपल्या शिक्षणाविषयी थोडं सांगावं. प्रेमळ भाषेमध्ये. वाकड्यात जाण्याची यांची लायकी नाही आणि यांच्यात हिंमत सुद्धा नाही. आपल्याशी वाकड्यात जाण्याची यांच्यात हिंमत नाही, पण प्रेमळ भाषेमध्ये म्हणतायत तुमच्या शिक्षणाविषयी तुम्ही थोडं सांगावं. खरं तर हा प्रश्न त्यांनी सर्वात प्रथम आपल्या पंतप्रधानांना केला पाहिजे, कारण आम्ही फार लहान माणसं, आमच्या शिक्षणाविषयी विचारता, आम्ही सांगूच त्याबद्दल, पण आपल्या पंतप्रधानांचं शिक्षण नेमकं काय, उभा देश प्रश्न विचारतोय, त्यावर मात्र आपण मुख गिळून गप्प. असो, तुम्ही तो प्रश्न विचारणार नाहीत, कारण याचं कारण आहे. आपण अंधभक्ती का म्हणतो? अंधपणे केलेली भक्ती म्हणजे अंधभक्ती. कुठलाही विचार नाही, डोक्यामध्ये कसलाही विचार नाही, फक्त भक्ती करायची. अंधपणे केलेली भक्ती आहे ती अंधभक्ती. माझ्या शिक्षणाविषयी सांगतो. आपण आंदोलनाला पाठिंबा देतो म्हणून आमचं शिक्षण विचारता, आम्ही सांगू आमचं शिक्षण सांगू. माझं शिक्षण 2006 ते 2009 पर्यंत कीर्ती कॉलेज दादर, कीर्ती कॉलेज दादर. आणि रस्ता विचारायचा असेल, रस्ता छत्रपती शिवाजी पार्काच्या मधून कीर्ती कॉलेज दादर. बीएससी गणिताचा विद्यार्थी आहे मी. बीएससी गणित, बॅचलर ऑफ सायन्स मॅथमॅटिक्स 2009. आणि मुंबईतनं दादरचं माझं कॉलेज आहे. रोज सेना भवनाच्या समोरून, रोज छत्रपती शिवाजी पार्काच्या मधून, रोज सिद्धिविनायक मंदिर, रोज चैत्यभूमी आणि रोज आंदोलनं आम्ही पाहिलेली आहेत. आमच्या नादी लागू नका. एवढंच नाही, मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, काय म्हणतात त्याला, मास्टर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, MBA म्हणतो ना आपण त्याला, ते माझं फायनान्स मधून आहे. फायनान्स मधून माझं MBA आहे. त्यामुळे आम्हाला शिकवू नका. आता कशाला शिकवू नका हे मी म्हणणार नाही, शिक्षणाविषयी आम्हाला सांगू नका. आणि ते कॉलेज माझं नवी मुंबईच्या खारघर मधलं आहे, येरळा मेडिकलचं. आम्हाला आगाप इच्छा आहे, आमच्याकडे सर्टिफिकेट सुद्धा आहेत, आम्हाला हा भाग सुद्धा आहे. आम्ही हवेत बोलत नाही. 2011चं वर्ष ते लक्षात घ्या, वर्ष सुद्धा सांगितली. कीर्ती कॉलेजची वर्ष, कुठल्या विषयातनं, गणितातनं. आम्हाला गणित कळतात, स्टॅटिस्टिक्स कळतं आम्हाला. आम्ही स्टॅटिस्टिक्स आणि गणिताचे विद्यार्थी. आम्हाला हायपरबोला, पॅराबोला आणि ट्रिग्नोमेट्री हे सगळं समजतं. कुणाची गणित कुठपर्यंत आणि कुणाची इन्फिनिटी कुठपर्यंत, कुणाची प्रमेय कुठपर्यंत चालतात, या विषयात आम्हाला जास्त बोलायचं नाही. बोलू, वेळ आल्यावर त्यावर सुद्धा बोलू. काहीतरी हे प्रश्न आपल्या वरिष्ठ नेत्यांना विचारा, तुमची शिक्षण काय. आम्हाला माहिती आहे विद्यार्थ्यांच्या समस्या काय, त्यामुळे जास्त या विषयात बोलत नाही, माझ्या मूळ विषयावर येतो. असो, आज ज्या वेळेस तुम्ही पाहिलात संपूर्ण आंदोलन एक उग्र स्वरूप प्राप्त करतंय, संपूर्ण देशभरातून पाठिंबा मिळतो, की दक्षिण असेल, उत्तर असेल, पूर्व असेल, पश्चिम असेल, संपूर्ण पाठिंबा मिळतो या आंदोलनाला. प्रत्येक घराघरातून जेवण पाठवलं जातं. मला नवल वाटतं, ज्यांना शक्य होत नाही त्या आंदोलनापर्यंत पोहोचणं, ते स्विगी झोमॅटोने तिथे जेवण पाठवतायत आणि म्हणतायत विचारा, जो कोणी भुकेला असेल त्या आंदोलनामध्ये त्याला ते जेवण द्या. ही असते आत्मीयतेची भावना, ही असते ममत्वाची भावना. काल रात्री आम्ही 12 वाजता एक ममत्व पाहिलं. रात्री 12 वाजता अचानक एका नेत्याला ममत्व सुचतं. रात्री 12 वाजता एक रील पोस्ट केली जाते. बघा बरं का, जनरेशन झीच्या इथे टच करण्यासाठी कसे जनरेशन झीचेच पर्याय, पैंत्रे म्हणतो ना आपण, पैंत्रे आजमावले जातात. काल रात्री नरेंद्र मोदींनी, देशाच्या पंतप्रधानांनी एक व्हिडिओ केला रात्रीच्या 12 वाजता. टायमिंग बघा, कारण जनरेशन झी रात्रीच्या 12च्या आसपास ऍक्टिव्ह असते. रात्रीच्या 12ला एक रील पोस्ट, म्हणजे छोटा मोठा, म्हणजे असा मोठा व्हिडिओ नाही, अगदी लहानसा व्हिडिओ. छोटे व्हिडिओ पाहतात हे, नाहीतर डायरेक्ट स्वाईप. काय सांगितलं त्याच्यामध्ये बरं? सुरुवात बघा काय सुरुवात, फ्रेंड्स म्हणजे मित्रो, भाई और बहनो वगैरे काहीच नाही, फ्रेंड्स जनरेशन झी. बरं, सेल्फी कॅमेऱ्याने घेतली गेलेली रील होती. आता पंतप्रधानांकडे इतका सारा लवाजमा असतो,
कोणीही त्यांची स्वच्छ चेहरा येईल अशी किंबहुना व्यवस्थित अँगलमध्ये, एरवी त्यांचे अँगल एकदम व्यवस्थित असतात, त्यांच्या अँगलमध्ये तुम्हाला कोणीही खपत नाही. पण काल अगदी चेहऱ्यावर झूम करून ती रील केली गेली होती, ज्यावर अगदी असंच उठलंय, फोन घेतलाय आणि अशा प्रकारची ती रील, म्हणजे हार्ट टचिंग होईल अशा प्रकारची ती रील, आणि यामध्ये तरुणांविषयीचा कळवळा. या संपूर्ण रीलमध्ये कुठेही त्या देशाच्या शिक्षण मंत्र्याचं नाव नाही. पण विचार करा, नरेंद्र मोदींना रील करावी लागते, नरेंद्र मोदींना स्पष्टीकरण द्यावं लागतं. ठीक आहे, जे काही दिलं असेल ते 1.5 मिनिटामध्ये, पण तरी सुद्धा त्या धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा नाही, म्हणजे किती हट्टाला पेटलं हे सरकार. आणि नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान रील करतात, तरुण तिथे रस्त्यावर आहे आणि हे 4 भिंतीत रील करतात. काय चित्र गेलं जगासमोर. आता मला खरं तर हा प्रश्न विचारायचा आहे, तुमचे पंतप्रधान रील करतात अशा परिस्थितीमध्ये, ज्या परिस्थितीत कोविड सुद्धा नाही, मग शिवसेनेच्या पक्षप्रमुखांना ज्यावेळेस ते ऑनलाईन यायचे अधिकाऱ्यांशी बोलताना, तुम्ही म्हणायचे फेसबुक सरकार, ऑनलाईन सरकार. कोरोनाच्या काळामध्ये जिथे नरेंद्र मोदी सुद्धा स्वतः हे फेसबुकवरूनच डायरेक्शन देत होते अधिकाऱ्यांना देशभरामध्ये, हा काय आहे? हा कुठल्या राजकारणाचा प्रकार आहे? काहीतरी विचार करा. म्हणूनच काल ज्यावेळेस शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी आणि सन्माननीय राजसाहेबांनी जी संयुक्त पत्रकार परिषद, एकत्र पत्रकार परिषद घेतली, त्यामुळे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की अराजकीय आंदोलन 26 तारखेला मुंबईमध्ये होईल, पण त्या आंदोलनामध्ये जर दिल्ली सारखा प्रकार केला, तसं महाराष्ट्र पोलीस आपल्या संपूर्ण सहकार्यासाठीच आहेत. महाराष्ट्र पोलीस आणि दिल्ली पोलिसांमध्ये फार फरक आहे. फरक आहे, मी सांगतो, तो आहे फरक. अजूनही तो फरक त्यांनी संपुष्टात आणलेला नाही, पण तो फरक आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितलं, सन्माननीय राजसाहेबांनी, जर या आंदोलनात कोणी वेडावाकडं घुसवलं तर फटकावून काढेल. आम्ही काय ते दिल्लीवाल्यांसारखं करणार नाही. तर एकदा पहा काय म्हणाले. मी तुम्हाला सांगतो, 26 तारखेला जर असे कोणी घुसवण्याचे प्रयत्न केले ना, फटकावून काढणार. कळलं का? शांततेने मोर्चा असेल, शांततेने या सगळ्या गोष्टी होतील, याच्यामध्ये कुठचीही हुल्लडबाजी नसेल, काहीच गोष्टी नसतील. पण उद्या जर समजा दिल्लीसारखं इथे काही करायचा प्रयत्न केला, इथे काही करायचा प्रयत्न केला, आमची लोक सोडणार नाहीत. आता सन्माननीय राजसाहेबांची भाषा तुम्हाला सर्वांना चांगलीच माहिती आहे, ही ठाकरेंची भाषा आहे. त्यांना आणखी एक विचारलं होतं, शरद पवार पण तिथे गेले, विद्यार्थ्यांना भेटले, थेट पंतप्रधानांच्या घरी जाऊन बसले. राजसाहेब स्पष्टपणे म्हणाले, मागे पुढे पाहत नाहीत. ही ठाकरे मंडळी आहेत ना, मागे पुढे पाहत नाहीत. मीही त्या दिवशी म्हणालो, या राष्ट्रवादीमध्ये खरंच फूट आहे का आम्हाला खरंच माहिती नाही. माझा आजचा हा विषय नाही, पण तरी सुद्धा सांगतो, राजसाहेब पण म्हणाले त्यांच्यासाठी जंतर मंतर तेच असेल कदाचित. समजणाऱ्यांना सारं काही समजलं असेल मला काय सांगायचं. पण शरद पवार काल पंतप्रधानांना भेटले, त्यांची त्याला जंतर मंतर म्हणतात. शरद पवारांची ही नरेंद्र मोदींशी भेट खर तर राष्ट्रवादीने कधी कोणाला अंगावर घेतलेलं नाही, कधीही शिंगावरही घेतलेलं नाही. प्रत्येक वेळी सत्तेसोबतही राहायचं, सत्तेच्या विरोधातही राहायचं, दोन्हीकडे राहून आपला उद्देश साध्य करून घ्यायचा, दाखवताना हेही दाखवायचं, हेही दाखवायचं. आणि नरेंद्र मोदी आहेत ते ह्या फोडाफोड्या करण्यामध्ये फार माहीर आहेत ते. असो, मला त्या नरेंद्र मोदींच्या, पवारांच्या राजकारणाविषयी बोलायचं नाही. पण लक्षात घ्या, काल ज्या वेळेस आपण अण्णा हजारेंचं सुद्धा आंदोलन पाहिलं, म्हणजे एवढी देशभरातून टीका झाल्यानंतर अण्णा हजारेंनी एक मौन आंदोलन घेण्याचा प्रयत्न केला. मौन आंदोलन. या मौन आंदोलनामध्ये अण्णा हजारेंच्या डोळ्यातनं आसू येताना आपण सर्वांनी पाहिलेत. काय झालं असेल अण्णांना? अण्णांच्या मनात काय भावना असतील? का त्यांच्या डोळ्यातून आसू आली असतील? आज 11 सालानंतर त्यांचं जे 11 साली त्यांचं आंदोलन झालं, 11-12 मध्ये, 13-14व्या साली भाजपाचं सरकार आलं. काँग्रेसला पाडण्यामध्ये अण्णांचा मोठा हात होता आणि पायही होता असं म्हणा. त्यानंतर असं काय घडलं की अण्णांना आज 26 साली, म्हणजे 12 वर्षानंतर अण्णांच्या डोळ्यात आसू यावीत, असं काय घडलं असेल? एकदा पहा ना हा व्हिडिओ. अण्णा हजारेंचा हा रडतानाचा व्हिडिओ तुम्ही सुद्धा पाहिला असेल. मला हा प्रश्न पडला, अण्णांच्या मनात नेमकं काय चाललं असेल? 11-12 मध्ये जे त्यांनी आंदोलन हाती घेतलं, त्या आंदोलनाचा परिणाम काँग्रेस पडलं आणि भाजपा सत्तेवर आली. आणि त्या भाजपाचे हे प्रताप पाहून अण्णांना आपली चूक कळाली असेल का? म्हणूनच अण्णांच्या डोळ्यात पश्चात्तापाचे आसू येत असतील का? नेमकं काय चालू असेल अण्णांच्या मनात? आता हे तेच सांगू शकतात. एकेकाळी मैदान गाजवलेला हा माणूस आज चक्क रडताना दिसतोय. नेमकं काय त्यांच्या मनामध्ये चाललं असेल, काय ते विचार करत असतील? एक मात्र नक्की, पश्चाताप मात्र त्यांना नक्कीच होत असेल. कदाचित हे आसू पश्चातापाचे नक्कीच असतील. मला तरी नक्कीच वाटतं हे पश्चातापाचे आसू असतील की मी हे काय करून बसलो. कालच्या त्या आंदोलनामध्ये आपण पाहिलं असाल, एक विद्यार्थी
रिकामं पोस्टर घेऊन फिरत होता. पोस्टरवर काहीच मजकूर नाही. ज्यावेळेस पत्रकारांनी प्रश्न विचारला, हा रिकामा पोस्टर का घेऊन फिरतोय, काय लिहिलंय त्याच्यावर, तो म्हणाला तुम्हाला याच्यावरचं काही वाचता येतंय का? पत्रकार म्हणाले नाही. तो म्हणाला म्हणजे तुम्ही अंधभक्त नाही आहात. जर मी एखाद्या मोदी भक्ताला सांगितलं याच्यावर नरेंद्र मोदींची मी संपूर्ण कामांची यादी लिहिलेली आहे, यावर कामांची यादी आहे, दिसतेय का तुला? तो म्हणला होय मला दिसते, आणि तो कामांची यादी वाचायला सुरुवात करेल. हा रिकामा कागद आहे, पण तरी सुद्धा अंधभक्तांना तो अंधभक्तीचा चष्मा लावलेला आहे. त्यांना मात्र याच्यावर स्पष्ट दिसतं या कागदावर नरेंद्र मोदींचा चेहरा आहे, या कागदावर नरेंद्र मोदींच्या कामांची यादी आहे. होय, ही 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 कामं केलेली आहेत. अंधभक्तांचं वर्णन तो अतिशय स्पष्टपणे करत होता. तो म्हणतो या कागदावर नरेंद्र मोदींच्या कामांची यादी आहे. हा कागद रिकामा आहे, तुम्ही समजून जा त्याला काय सांगायचं असेल. पण होय, जर तुम्ही अंधभक्त असाल आणि तुम्हाला सांगितलं ह्या कागदावर मोदींच्या कामांची यादी आहे, तुम्ही वाचू लागाल पटपट. पत्रकाराला विचारलं आता तुम्हाला कळालं या कागदावर काय आहे? त्या कागदावर नरेंद्र मोदींच्या कामांची यादी आहे. आता तरी तुम्हाला ती यादी दिसते का? पत्रकार म्हणाले मला दिसत नाहीये. तो म्हणाला तुम्ही जा पत्रकार, तुम्ही जा, तुम्ही अंधभक्त नाही आहात. इथपर्यंत परिस्थिती आहे. काल मला विषय पत्रकारितेचा निघाला. काल मला अनुजा धाकरस यांच्याविषयी जो प्रसंग घडला त्याबद्दल थोडंसं बोलायचंय. अनुजाताई धाकरस मुंबई तकच्या निष्पक्ष पत्रकार. मुंबई तक आणि आज तक ही दोनही वेगवेगळ्या भाषेतली एकाच मीडियाची माध्यमं. आज तक हिंदी, मुंबई तक मराठी. मुंबई तक हे फक्त डिजिटल प्लॅटफॉर्म आहे, ते काही मेनस्ट्रीम मीडियावर नाहीये. मुंबई तकची टीम असेल, साहिल देसाई असतील, साहिल जोशी असतील, किंवा अभिजित कारंडे असतील, हर्षदा परब असतील, अनुजाताई धाकरस असतील, अतिशय बेस्ट टीम. आजवर मी पाहिलेली पत्रकारितेतली ही बेस्ट टीम. आता काल काय झालं, त्यांच्या हातात जो बूम असतो त्या बूमवर आज तकचं सुद्धा नाव असतं, मुंबई तकचं सुद्धा नाव असतं, किंवा युपी तक वगैरे त्यांची 4-5 चॅनल्स जे आहेत त्या सर्वांची नावं त्या बूमच्या चारही बाजूंनी असतात. गैरसमज असा झाला ज्यावेळेस त्या प्रश्न काही हिंदी विद्यार्थ्यांना विचारत होत्या, ज्या हिंदी विद्यार्थ्यांना त्यांच्याविषयी माहिती नाही, किंबहुना मराठी विद्यार्थ्यांना सर्वांना त्यांची माहिती चांगल्या प्रकारे आहे, पण हिंदी विद्यार्थ्यांना काही त्यांची माहिती नव्हती. त्यांचं लक्ष त्या आज तकच्या लोगोवर गेलं आणि त्यानंतर त्यांनी त्यांना ट्रोल केलं. त्यांना हे नाही कळालं ह्या अनुजा धाकरस आहेत आणि ह्या निष्पक्ष पत्रकार आहेत, जे इकडनंही सांगतात आणि इकडनंही सांगतात. किंबहुना काल ज्यावेळेस त्या ट्रोल झाल्या त्याही वेळेस त्यांनी त्या विद्यार्थ्यांना झाडलं सुद्धा, झापलं सुद्धा. त्यांच्या भूमिकेला त्यांनी कठोरपणे ओरडलं सुद्धा. हे गरजेचं आहे. ज्यावेळेस विद्यार्थी त्यांना ट्रोल करत होत्या तिकडनं काही मराठी विद्यार्थ्यांनी पाहिलं आणि ते मराठी विद्यार्थी धावत पळत आले. त्यांनी थांबवलं त्या विद्यार्थ्यांना, त्यांनी त्यांची चूक त्यांना समजावून सांगितली, तुम्ही काय चूक करताय. आणि त्या विद्यार्थ्यांनी अनुजाताईंची माफी सुद्धा मागितली. त्यानंतर अनुजाताईंनी त्यांच्या भाषेत त्यांना जे घ्यायचं ते घेतलं. ठीक आहे, गैरसमज झाला, गैरसमजातून काही गोष्टी घडल्या, पण गैरसमज त्या बूममुळे झाला. पण तरीही सांगतो आजही मराठी पत्रकारितेमध्ये अनुजाताई धाकरस तुमचं नाव किंवा अभिजित कारंडे तुमचं नाव हे सन्मानाने, गौरवाने घ्यावं लागेल. तुमची ज्या भूमिका आहे, ज्या भूमिका मांडण्याची पद्धत आहे, ज्या बेडरपणे, निडरपणे आपण भूमिका मांडता, त्यासाठी तुम्हाला एक मानाचा जय महाराष्ट्र. आणि सीजे म्हणजे कॉक्रोच जनता पार्टीच्या त्या संयोजकांनी थोडी माहिती स्टेजवरून सुद्धा द्यावी, काही मीडियांविषयी, विशेषतः या मुंबई तक विषयी द्यावी, किंवा आपल्या पद्धतीने ते कार्यकर्त्यांमध्ये किंवा आपल्या विद्यार्थ्यांमध्ये पोहोचवावी, जेणेकरून तुमच्या ह्या संपूर्ण आंदोलनाची जी पॉझिटिव्ह बाजू आहे, जी आहे अशी मांडण्याची कामं हीच मीडिया करत असते. त्यांना कृपया दुखावू नका. ही माझी, आता आपण जर ऐकली असाल तर ही माझी तुम्हाला विनंती.